झी 24 तास एक पाऊल पुढे। देवाचा गाभारा रिकामा राहायला नको यासाठीच पुण्यातील जितेंद्र घोडके सराफांनी त्यांच्याकडील दिवे आगार गणपतीची प्रतिकृती तिथल्या ग्रामस्थांना त्या देवालयाला भेट देण्याचं ठरवलंय आणि ही प्रतिकृती आपण पाहू शकतो। खरं तर सुवर्ण गणेशाला म्हणता येणार नाही, हा रजत गणेश आहे, मात्र त्याच्यावरती 24 कॅरेट सोन्याचा वर्क चढवण्यात आलाय आणि म्हणून ही मूर्ती आणखीनच देखणी झाली आहे। खरं तर या मूर्ती मागची जी भावना आहे, या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमागची जी भावना आहे, या संदर्भात आपण स्वतः घोडके सराफ आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ही प्रतिकृती आहे ही मी बनवली होती साधारण 1-2 वर्षापूर्वी। एका फोटोवरनं त्याची मी प्रतिकृती बनवली होती, कुणासाठी तरी बनवली होती। ते गृहस्थांनी घेऊन गेले, पण 8 दिवसानंतर त्यांनी मला ती परत आणून दिली आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना कोणीतरी सांगितलं की ही गाभाऱ्यातच चांगली असते, ही घरात ठेवायची नसते। या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूळ मूर्तीची सेम प्रतिकृती अख्ख्या भारतामध्ये एकमेव आहे, याचा कुठेही साचा नाहीये। मूळ मूर्ती 18 इंच उंचीची आणि ही आम्ही बनवलेली जी आहे ती 11 इंच उंचीची आहे आणि पूर्ण शुद्ध चांदीमध्ये आणि 24 कॅरेटचा सोन्याचा वर्ख याच्यावर चढवलेला आहे। ज्या दिवशी मला शनिवारी किंवा रविवारी मागच्या आठवड्यात जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात आली की त्या मूर्तीचं विघटन झालेलं आहे, त्या क्षणी माझ्या डोक्यात आलं की आता तो गाभारा आणि लोकांच्या ग्रामस्थांच्या भावना, भक्तांच्या भावनांना ठेच लागलेली आहे। तर आता ही मूर्ती जर मी तिथे ठेवली तर त्याच्यासाठी अतिशय म्हणजे दुधाची तहान ताकावर भागण्यासारखं आहे, पण तहान भागणं हे फार महत्वाचं होतं आणि ही एकमेव मूर्ती माझ्याकडे असल्यामुळे त्या क्षणी मी श्रीयुत उदय बापट जे सरपंच आहेत दिवे आगारचे आणि ट्रस्टी सुद्धा आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी मला काही काळ थांबायला सांगितलं, कारण त्यांना ग्रामस्थांशी चर्चा करून हा निर्णय घ्यायचा होता। पण माहित नाही, माझ्या बुद्धीनं आणि माझ्या देवानी मला असं सांगितलं की नाही, तू घेऊन ताबडतोब तिकडे जा। त्यांनी स्वीकारावी नाही स्वीकारावी, ठेवावी नाही ठेवावी, हा त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी। आता ह्या माझ्याकडनं ही मूर्ती तिकडे जाणं हे फार महत्वाचं होतं। जेव्हा ती सोन्याची मूर्ती मूळ तयार होईल तेव्हा ही मूर्ती दर्शनासाठी तुम्ही बाहेर ठेवा आणि मूळ मूर्ती अत्यंत कडेकोट बंदोबस्तात मागे ठेवा, कारण या पहिल्या मूर्तीच्या चोरीच्या बाबतीत झाल्यानंतर आता सगळी मंडळी काळजी घेतीलच त्याची, यात प्रश्न नाही। पण त्यावेळेला या मूर्तीचा वापर असा होईल की ती मूर्ती डोकं टेकण्याच्या ठिकाणी पुढच्या बाजूला ठेवली जाईल। धन्यवाद घोडके सर। खरं तर ही जी मूर्ती आहे ती पुढच्या काही काळामध्ये दर्शन मूर्ती म्हणून आपल्याला त्या मंदिरामध्ये बघायला मिळेल, तिथं दर्शन घ्यायला मिळेल। खरं तर हा प्रश्न केवळ मूर्तीचा नाही तर धार्मिकतेचा आहे, भावनेचा आहे, श्रद्धेचा आहे आणि म्हणूनच गाभारा तिथला रिकामा राहू नये एवढीच त्यामागची भावना आहे। अर्थात निर्णय ग्रामस्थ घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।